नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 19 ते 20 मार्च 2026 या तारखेचा पुढील 48 तासाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पावसाची जबरदस्त एंट्री होणार आहे। तर काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट, तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। काही भागात मध्यम हलका राहील। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण देखील सक्रिय झाले आहे। तर महाराष्ट्रात येत्या 24 तासामध्ये पावसाची स्थिती काही भागात मध्यम हलका पाऊस, तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। त्यासोबत वादळी वारे हे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 19 आणि 20 मार्च 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर अरबी समुद्र ते बंगालचे उपसागर तसेच अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा जोर 19 मार्च ते 20 मार्च या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 19 मार्च ते 20 मार्च 2026 या तारखेचा कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सुरुवात करूया 19 मार्च 2026 या तारखेचा। तर या तारखेला सर्वसाधारण पावसाची स्थिती ही दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही बऱ्याच ठिकाणी जोरदार राहील, जसे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीट बघायला मिळणार आहे, जसे वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, विजयवाडा, नंदेलाल जोरदार पावसाचा अंदाज आहे। पणजी, हुबळी, गोवा राज्याचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे पावसाची स्थिती जबरदस्त राहील, जसे विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। रामगुंडनम आणि जगदलपूर, कांतामल आणि रायपूर, कोरबा, राऊरकेला या भागातही ठिकठिकाणी पावसाची स्थिती मध्यम हलक्या स्वरूपात असून ठिकठिकाणी गारपीट बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती राहील। कोकण किनारपट्टीकडे जोर कमी राहील, मात्र वारे बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही उत्तरेकडे जोर कमी राहील आणि पावसाचा अंदाज हा सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगे, धागलपूर, बिलरजत या भागात मध्यम ते जोरदार पावसाची स्थिती असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। शिरगोपी, कोडाचिलाई हलका पाऊस राहील। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। सावंतवाडी आणि गोकाक, अलकांगी आसपासचा परिसर, बेळगाव, बाची, कर्नाटक राज्याचा परिसर, गवाली, गुंजी या भागातही मध्यम हलक्या पावसाची स्थिती ही सर्वसाधारण दुपारनंतर आणि सायंकाळ तसेच रात्रीच्या दरम्यान देखील अचानक बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, अहिल्यानगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज ह्यावेळेमध्ये असणार आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बडोज, औंध इकडे मध्यम हलका राहील। निंदाल, देववाडी आणि तसेच बराड, शिंगणापूर, अद्राकी, फलटण, लाटे, लोणार, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बारामती, लुसुंबे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे वांगी, इंदापूर, केटूर, बिगोन रोड तसेच राशिंग, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सोलापूरच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि वारे बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे कडेगाव, दौंड आणि श्रीगोंदा, पडेगाव आणि नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, बागुली, पुणे, लोणी कालभर, सासवड, जेजुरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन, करमाळा, कर्जत, जळगाव, मिरजगाव, बिटकेवाडी आणि जामखेड, काडाष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील।
सुरेगाव, राळेगाव आणि खंडाळा मध्यम हलका राहील. जोरदार पावसाची शक्यता ही अहिल्यानगर, कुडगाव आणि घोडेगाव, माका, अमरापूर, भगूर, पाथर्डी मुसळधार पावसाची स्थिती आहे. तर गारपीट पावसाचा अंदाजा आले आणि अळकुटी लगतचा परिसर, टाकळी, डोकेश्वर, घारगाव, मांडवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. वामुरीलाही जोरदार स्वरूपात राहील. राऊरी, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर तालुका बनला हलका पाऊस राहील. तसेच अकोला, संगमनेर, आश्वी आणि नांदूर, शिंगोटे, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव इकडे गारपीट पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे. आसपासच्या बहुतांश ठिकाण राहील. कोकण किनारपट्टीकडे मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर इकडे ढगाळ स्थिती राहील. नाशिकच्या भागातही ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. जसे संगमनेर, नांदूर, शिंगोटे, जवळके, शिर्डी या भागात हलका मध्यम पाऊस राहील. तसे देवगाव, पाटोदा, कुसुमाडी आणि ओझर, नाशिक, देवळी या भागात ढगाळ स्थिती आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि उत्तर महाराष्ट्राकडे मालेगाव, देवळा, सौदाने इकडे हलका पाऊस राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे नागपूर, निम, शिवडी, चिंचवे, अंचाले, चिंचखेड, कुसुंबे जोरदार स्वरूपात राहील. डोमकाई, देवी, दुसाने, टिटाणे, चिमठाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही धुळे, अंजंग, आर्वी, बोखरूड या भागात जोरदार स्वरूपात राहील. जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, एरंडळ आणि परोळा, पाचोरा या भागातही पावसाची स्थिती मध्यम हलक्या स्वरूपात राहील. मात्र मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे. मुंबई, चाळीसगाव, साईगोवन जोरदार पावसाचा अंदाज राहील. कन्नड, हतनूर, अंबाला आणि ममदापूर, तालवड, एलगुफा, देवगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. फुलंब्री, विरामगाव, पिशोरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, संसी, पिंपरी आणि गंगापूर, बिडकीन मध्यम हलका पाऊस राहील. दाकेपाल, देगावणे, पैठण, बालम, टाकली, अमरापूर, भगूर, पाथर्डी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्याकडे तसे उत्तरेकडे जोर कमी राहील. मात्र हलका मध्यम आणि काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळणार आहे. जसे मट्टा, परतूर, आष्टीला. बीड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही गेवराई आणि तसेच लगतचा परिसर बघितला असा यलम, चौसाला, धारूर, केज इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे लातूर, श्रांतपाल, उदगीर, मुरकी, अहमदपूर आणि गाव जकाल, धाराशिवचा परिसर, धाराशिवमध्ये कळंमासा, तारकेट, भूम या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. नांदेड वगळता या जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील. हिंगोली, वाशिमला ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे. आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा परभणी, जरी, बोरी, जिंतूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. घाटबोरी, कुतनापूर, अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील. वाशिम, मालेगाव तसेच मंगळूरपीर, परतूर आणि गोरेगाव, आळंदा, अकोला, बोरगाव, मंजू मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच कर्जना, खेरडा, मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावतीचा परिसर, वाशिम जिल्ह्याचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर इकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कापसी, मुरमगाव, धनुरा, गडचिरोली आणि गिरवाडा, पाराकोट या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे पावसाची स्थिती ही 20 मार्च 2026 या तारखेला विदर्भामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे. सर्वसाधारण दुपारनंतरच या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा असणार आहे. तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही चंद्रपूर, बल्लापूर, कजवाली या भागात मध्यम स्वरूपात राहील. चामरशिगोट, गडचिरोली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गिरवाडा, पाराकोट तसेच लगतचा परिसर बघितला असता इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे. आणि हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे, वर्धा जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम काही ठिकाणी गारपीट देखील राहील. नागपूर जिल्ह्याकडे नागपूर आणि कोडाली, काटोल, उमरी, सावरनेर, वडूर, नरखेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील. आसपासच्या भागात हलका पाऊस राहील. अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा इकडे अंशतः ढगाळ स्थिती या तारखेला बघायला मिळणार आहे. तसे बीड, लातूर, श्री छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना इकडे ढगाळ स्थिती राहील. कोकण विभागाकडे मुंबई,
रायगड, सिंधुदुर्ग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागातही या तारखेला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस गारपीटसह बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.